हालेलुया. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू. पुन्हा एक बार मेसेज जे कोणी फेसबुकवर बघता की यूट्यूबवर बघताना नुसतं बघत जाऊ नका. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण त्यामुळे का तुमच्या एक लाईक किंवा सबस्क्राईबमुळे ते पुढं जातो मेसेज. ते कसं असतं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला मी रेटिंगसाठी कधी हे स्टार्ट केलेले नाही आहे. हे देवाचीच एक मार्ग आहे. पण असं आहे की जेव्हा लोक जास्त बघत असतात त्यावेळी ते कसं असतं पुढे ढकलत जातं. म्हणजे बाबा ह्याला रेस्पॉन्स आहे, ही लोकांना आवडतो, लोकांसाठी हा युजफुल आहे. आता माझं व्हिडिओचा प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, सगळे लोक घरात टीव्ही लावून बघतात, कोणी लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, काहीच करत नाही. मोठ्या स्क्रीनवर घरी टीव्ही लावतात, सगळ्या फॅमिली बसून बघतात, त्यामुळे त्याने काहीच करत नाही. त्याची कसं जेवढं आपण बघतो त्यावेळी रेटिंग वाढतं. म्हणजे कसं लोकांना किती टायमिंग बघायला, कधी बघायला, कोण बघायला, सगळं मला दिसतो. कुठल्याही एज ग्रुपवाले बघतात मेसेज, हा पण मला दिसतो. सो इम्पॉर्टंट आहे सबस्क्राईब करा, त्यामुळे बरेच लोकांपर्यंत मेसेज जाऊ दे. ओके, पैशासाठी नाहीये बाबा, हा आमचं देणेवाले नाहीये. हालेलुया. ओके, आज व्हेरी स्पेशल आहे. बाबा एक विशेष पद्धतीने आज तुमच्याशी बोलणार आहे. मी बोलले ना मगाशी, रात्री 3 वाजता मी आणि माझी बाबा मस्तपैकी गप्पा मारत होतो आणि बाबा म्हटले जा आज हे बोलायचंय. आणि मी म्हणत होतो माझ्या बुद्धीने ना, म्हणजे कसं आपण काय करतो, मी बायबल वाचताना काय मार्क करून ठेवतो, वचन वगैरे काय तरी, आणि मी विचार करत होतो असं हे वचन सांगूया, ही मेसेज सांगूया, हे टॉपिक बोलायचं आपल्या डोक्यात असतो. पण मी तसं कधी येत नाही. मी बसतो, डॅडी काय बोलणार आहेस आज रात्री 3 वाजता, आणि म्हटलं बरोबर 12 तासाने बोलायचं आहे. बरोबर 12 तासाने बोलायचं आहे. काय बोलणार आहेस तुम्ही आज? म्हटलं बसवलं, तू बस. मला माहिती आहे कात्रीने वचन मेसेज सुरू असताना तुम्हाला पण धक्का बसेल, ही असला काही टॉपिक असते का? हालेलुया, हालेलुया. देव बाबा खूप चांगले आहेत. वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. आजचा मेसेज आहे 2 कोरिन्थियस 13वा अध्याय 11वा वचन. 2 Corinthians 13 chapter 11th verse. 2 कोरिन्थियस 13वा अध्याय 11वा वचन. 2 Corinthians 13वा अध्याय 11वे वचन. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो. आगे देखो होता है क्या. समाधान मिळो. आमेन. तुम्ही एकचित्त व्हा. आमेन. शांतीने राहा. आमेन. म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील. हालेलुया. कसं वाटलं मेसेज कसं वाटलं? हालेलुया. मी म्हटलं बाबा ही टॉपिक होय हे करायचं. खुशी मीच उडी मारलो पहिल्यापासून. मीच बसल्या उडी मारलो. दे पप्पा किती छान टॉपिक आहे, एकदम मस्त पैकी बोलायला. हालेलुया. आता पुन्हा एक बार एक वाचूया आपण. मिळालं सर्वांना, ज्याला मिळत नाही प्लीज नोट करून घ्या. नंतर आरामात व्हिडिओ लावा युट्यूबवर आणि बसायचं बघत लिहून घ्यायचं. हालेलुया. 2 कोरिन्थियस 13वा अध्याय 11वा वचन. रिपीट. 2 Corinthians 13वा अध्याय 11वे वचन. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो. तुमचा कल्याण असो. आमेन. इंग्लिश मध्ये असा इतके सांगतो असं आहे. इंग्लिश मध्ये फायनली आय डिक्लेअर, फायनली आय से, शेवटी मी हे म्हणतो तुम्हाला. कधी म्हणतो ब्लेसिंग कधी देतात? पहिल्यापासून सगळं करता आता थांबा आशीर्वाद घेऊन जाऊया. ओके, बाबा सुरुवातीलाच तुम्हाला आज आशीर्वाद द्यायला. आमेन. आमेन. काय म्हणतो पहिला? तुमचा कल्याण असो. तुम्हाला कल्याण हवं म्हणजे बी ब्लेस्ड, आशीर्वादित व्हा. पुढे तुम्हाला पूर्णता लाभो. परफेक्शन तुम्हाला मिळो. पूर्णता लाभो. ज्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे, जिथं ब्रेक आहे, जिथं क्रॅक पडलेला आहे, तिथं कम्प्लीशन येणार आहे. आमेन. हालेलुया. जे समजतं तेच उडी मारणार, ज्याला समजत नाही काही करणार. हालेलुया. पूर्णता लाभो. पूर्ण करणार फक्त प्रभू येशू म्हणतात, तुम्हाला पूर्णता लाभो. पुढे
हालेलुया. हालेलुया. सगळं ऐकू आणि समाधान नाही तर काय उपयोग? सगळं आणि समाधान नाही काय उपयोग आहे का? हा, तिथं काय असेल कुठं काय समाधान कुठं आहे? आणि काय काय लोकांच्या जीवनामध्ये समाधान असलं का ते अस्वस्थ असतात कायम. आणि काय काय लोक असतात किती त्रास असू दे समाधानाने उभा त्याची जिंदगी आहे. किती त्रास असू दे कोणी म्हणणार नाही मला बघली की बाईला काहीतरी त्रास आहे. ते मी पण विचार करायला ना की बाईला काय असेल त्रास. हालेलुया. किती त्रास असू दे काही असू दे समाधानात तुम्ही राहणार. बाबा काय म्हणते तुमचं कल्याण असो पूर्णत्व लाभो समाधान प्राप्त हो. पुढे तुम्ही एक चित्त व्हा. आमेन. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक चित्त व्हा. कोण मोठे कोण थोड्या धरावं सगळ्यांना. दूध कधी बघितलं दुधात काय करतं लिंबू पिळे की काय होतं? दूध लय छान असते. हा हा पांढरं 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 दूध. हा लिंबू पिळे की सगळं पाठ एकीकडे जाते एकीकडे जाते. तुमच्या कुटुंबामध्ये कुणी लिंबू पिळले असेल पाठ पडण्यासाठी भांडवा तुम्ही. हालेलुया. समजलं मी काय बोललो? भांडे दूध आहे कुणीतरी लिंबू पिळाल्यात फूट पडण्यासाठी. तुम्ही दुधात राहू नका भांडवा सगळ्यांना कव्हर करा. हालेलुया. पहिलं तुम्ही दूध आता भांडा. सगळ्यांना वाचायचं आहे. सगळ्यांना वाचायचं आहे. एकाला पण सोडायचं नाहीये. इमिडिएटली भांड व्हायचा. दुधात आहे मी पण कुठलं मी एका बाजूला जातो बघतो काय होतं. नो. हालेलुया. समजायलं? एक चित्तपणाने राहा. धरून ठेवा तुटू देऊ नका. काही होते तुटू देऊ नका. बाप्पा विचार करायला काय सिस्टर अशा कमवून टाकतात. हालेलुया. मी नाही टाकत. बाबाला सगळं माहिती आहे. बाबा बोलतात आपल्या बरोबर. आनंद आश्रय आलात ना. हालेलुया. हा किती छान बोलायलात बघा. किती प्रेमाने बोलायला. बाबाचा आहे कुठलं मंत्री संत्री कंट्रीचं नाही आहे आश्वासन. स्वतः बाबा बोलायला. किती ब्लेसिंग्स किती परफेक्शन. पुढे शांतीने राहा. हा शांतीने राहा. घरात लई वाजवा लागले मी किती वेळा सांगतो गाणं म्हणावं येशूचा. बरोबर तू शांत राह तू शांत राह तू गप्प बस तू गप्प बस तू चुकले तू चुकला म्हणण्यापेक्षा गाणं म्हणा. हालेलुया. गाणं म्हणा. बडबडायला जोरात मोबाईल मध्ये गाणं लावा म्हणायला आलं नाही तर. सैतानाला वर्चस्व होऊ देऊ नका. लास्ट डेज आहे तो लई शेपूट हळवा लागला. त्याचा वेळ आला आता. डोकं तर नाहीच आहे. बाबांनी शेपले त्याला मग शेपूट ना डुडू डुडू डुडू. तिथं मागच्या वेळी मला सांगितलं पाल काय करतो मारायला गेले की शेपूट टाकतो आणि पळत जातो. तुम्ही शेपूट बघत बसा मी निघून गेलो. आज सैतान नुसतं शेपटाने सगळ्यांना हळवायचा प्रयत्न करायला. संधी देऊ नका. हालेलुया. शांतीने राहा. पुढे म्हणजे हा प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील. हालेलुया. जेव्हा आम्ही या सगळ्या आशीर्वादासाठी एक चित्तपणाने शांतीने आम्ही राहिलो तर प्रीतीचा आणि शांतीचा देव आमच्या बरोबर राहणार. आमेन. 4-5 तासाचा मेसेज एका वचनामध्ये ऑल क्लिअर पास. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की आमचं कल्याण व्हावं आम्ही आनंदी राहावं आम्ही प्रॉस्पॅरिटी मध्ये राहावे आणि समाधानी राहावे आम्ही हसत खेळत राहावे शांतीमध्ये राहावे बांधून राहावे प्रीतीमध्ये राहावे. म्हणून बाबा म्हणतात तुमचं थोडंसं काम आहे. एक चित्तपणात राहावा शांतीने राहावा. 2 काम तुम्ही करा बाकी सगळं मी करतो. हालेलुया. आता हे दोन्ही पण कधी क्वालिटी बाहेर येतात. एक चित्तपणा म्हणजे काहीतरी झालं तर एक चित्तपणा करायला. असं म्हणाल सगळं शांत आहे तू एक चित्तपणात राहा. नाही. शांती आणि एक चित्तपणा हा सिरियस मॅटर्स आहे. जसं पटकन मिळणाऱ्या गोष्टी नाहीये. सहनशील
सहनशीलता आम्ही म्हणतो. सहनशीलता कधी मिळतो? सुजाता विचार करायला काहीतरी बोलायला आहे. सहनशीलता म्हणतो आपण आहे ना. पेशन्स कधी मिळतो? पेशन्स दवाखान्यात गेले की मिळते, पेशंट नाही, पेशन्स. हा, समाधान आपला सहनशीलता सहनशक्ती कधी मिळतो आपल्याला? त्रासातून आम्ही गेलो, सहन करून 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 मग ते क्वालिटी आपल्यातून क्रिएट होतो. ते कुठं बाहेरून मिळणाऱ्या गोष्टी नाही आहे, ते एक क्वालिटी आहे, कॅरेक्टर आहे. सहन करून 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 ते आपल्या आतून ते स्वभाव उद्भवतो. तर कुणाला पण जाऊ सहनशक्ती म्हणलं की ए बाई जा की काय बोलायलीस म्हणा. कुठल्या दुकानात गेले काय लोक मला सहन होत नाही बाबा, मला काय होत नाही बाबा, मला अजिबात सहन होत नाही बाबा. आणि काय लोक बघा की सहनशक्तीला पितात पाणीसर. हालेलुया. का त्यातून गेलेले असतात, त्या दुःखातून, त्या कष्टातून. बाकीचे लोक बघा मला नाही बाबा सहन होत, मी लय सुखात राहिलेले, मला असं काही पटत नाही, आवडत नाही. सो हे कॅरेक्टर बिल्डअप करतो. म्हणजे ते काय म्हणतात, एक चित्तपणा जेव्हा तुटत आहे, तुम्ही एक बखम उभा राहिला तर तुम्ही तिथे एक चित्तपणा आणू शकता. साधारण नाहीये. हालेलुया. साधारण नाहीये. आणि शांती, सगळं बिघडलंय, सगळ्याकडे वाईट वाईट मिळालं, एक उभा राहतो शांतीसाठी. तर म्हणते ते तुम्ही व्हा, तुम्ही व्हा. जब तुम्ही एक चित्तपणाला शांतीने उभा राहता, शांतीदाता परमेश्वर, प्रेमाचा परमेश्वर तुमच्या बरोबर राहणार. हालेलुया. समजलं? आता या सगळं स्वभाव येण्यासाठी आमच्यामध्ये पण काहीतरी पाहिजे ना. आमचं मन कधी शांतीने असतं जेव्हा आम्ही चांगले विचार करतो. बरोबर बरोबर का हो? या साईडची लोक कोण काय भावलं ना झालं, जास्त एसी लागले का गोरा म्हणून झोप यायचं नाही ना. हालेलुया. कधी बायबल सांगतो आमचं मन शांत कधी राहतं जेव्हा आम्ही चांगल्याचे विचार करत असतो. कधी आम्ही लोकांना बांधून ठेवू शकतो जेव्हा आम्ही कुठेतरी काहीतरी शिकलेलं असतो. दुखवलेला व्यक्ती दुसऱ्यांना सात्वन करू शकत नाही. दुखवलेला व्यक्ती जेव्हा तो स्वतः सात्वन पावतो, मग तो दुसऱ्यांना सात्वन करू शकतो. मला जखम आहे, मला उघड आहे, ते पट्टी बांधली नाही, त्याला ड्रेसिंग केले नाही, मी म्हणू का तुला पट्टी बांधतो म्हणून, तू काय म्हणणार? ते बाई तुझं बांध पहिला पट्टी. जखम झाल्यानंतर, सात्वन पावल्यानंतर दुसऱ्याच्या जखमांना आम्ही मला पट्टी बांधू शकतो. तिथं उभा राहण्याचा अर्थ तेच आहे. उभा राहण्याचा अर्थ तेच आहे. शांतीमध्ये टिकण्याचा अर्थ तेच आहे. तुमच्या जीवनात काहीही होऊ दे, काहीही होऊ दे, तुम्ही जेव्हा स्थिर उभा राहता, शांतीमध्ये राहता, हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यामध्ये उभा राहण्यासाठी देवाचं एक वचन आम्हाला स्पष्टपणे सांगते. फिलिप्पियन्स 4:8. फिलिप्पियन्स 4:8. फिलिपियन्स 4:8. फिलिपियन्स 4:8. फिलिप्पियन्स 4:8. हा. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की हा. जे काही सत्य, जे काय म्हणतात? शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, हा, जे काही आदरणीय, जे काही आदरणीय, रेस्पेक्टफुल थिंग, हा, जे काही न्याय, जे काही न्याय, खरं, सत्य, पुढे जे काही शुद्ध, जे काही शुद्ध, म्हणजे बाबा मेडिटेट केले, आठवण केले, मला समाधान वाटणाऱ्या गोष्टी, पुढे जे काही प्रशंसनीय, जे काही प्रशंसनीय, स्तुती करण्या योग्य, चांगलं करून स्तुती करण्या योग्य काहीतरी गोष्टी असेल, हा, जे काही श्रवणीय, जे काही मेडिटेशन करण्यासाठी चांगल्या गोष्टी. एक कधी कधी छान वाटतं ना, तर आम्ही आमच्या घरात कुठं पण मिळवले. आमचं रॉट व्हीलर आहे ना मोठा, मिलो आमचा, त्याचं आठवण जरी काढली की मला स्माईल येतो. 4 डॉगीज आहेत आमचे, पण रॉट व्हीलर एवढा मोठा आहे ना, त्याचं नाव जरी घेतलं ना स्माईल येतं. त्याची नटकटीपणा, त्याचं ऍक्शन. आता जेवायला गेलेलो घराकडं, आत रूम मध्ये झोपले, नुसतं माझा आवाज ऐकला, डीप स्लीप मध्ये होता. त्याला गरमी चालत नाही, होऊन नवीन एसी सारखा करून एकदम कूल मध्ये त्याला झोपलेले असतात. आज झोपला, कुणाला आवाज ऐकू येईना, वॉशरूम मध्ये बसले, आज तो झोपलाय, माझा काढी त्याचा आवाज यायला लागलाय, माझं बाळ रडायला लागले. म्हटलं
तेवढंच जाऊन दार उघडलं, त्या डोक्यावर हात फिरवलं, बाळ म्हटलं आई कमी द इव्हनिंग बेबी यू स्लीप नाव म्हटलं. मग झोपलं. बघितलं असं म्हटलं ओ असं म्हटलं आणि झोपला. आठवण केले तर तुम्हाला आनंद वाटणाऱ्या गोष्टी. बी केअरफुल. व्हेरी इम्पॉर्टंट वचन आहे. एक वचन जीवन बदलते. हालेलुया. पुढे जो काही सद्गुण, जे काही सद्गुण म्हणजे स्वभावामध्ये, आता दोन कॅरेक्टर दोन आहे ना, एक वाईट आणि एक चांगलं. ते चांगलं कॅरेक्टर आहे. हा, जी काही स्तुती करण्यासाठी योग्य त्याचे मनन करा. त्याची मनन करा. शेवटी तुम्हाला इतकेच सांगतो म्हणून एवढं सांगितलं. हालेलुया. शेवटी तुम्हाला इतकेच सांगतो म्हणून एवढं सांगितलं. ऐकायला सगळी काय बोलायला हे सगळं. मी म्हटलं नाच मेसेज मला बाबा मला थोडी मारायला लागली. हालेलुया. जे काही चांगलं, जे काही प्रशंसनीय, जे काही शुद्ध, जे काही योग्य, जे काही स्तुती करण्यासाठी लायकीचा, जे काही मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी, त्याचे मेडिटेशन करा. बसता उठता नाही त्या गोष्टी विचार करत गाण होण्यापेक्षा चांगल्या चांगल्याची मेडिटेट करा. माझ्यासारखं राहणार वजन वाढत वाढत वाढत. हालेलुया. कोण म्हणेल का 2 तास 2.5 तास झोपलेली बाई आहे म्हणेल का कोण? 2.5 तास झोपलेली बाई आहे मी, फक्त 2.5 तास. का? मेडिटेट चांगलं करा. देवाकडे लक्ष द्या पूर्णपणे. जे उत्तम आहे, चांगलं आहे. विवेकला काय लोकांना काय माहितीये, चांगलं ढीगभर असतात समोर, तिकडे लक्षच जाणार नाही. अजिबात लक्ष जाणार नाही. कुठं काय जरा बिघडलं तिकडच. बायबल काय म्हणते, शेवटी इतके सांगतो हे करा. आता पूर्णपणे वाचू दे, तुम्ही ऐका. कम्प्लिटली वाचा पूर्ण. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन. हा. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. त्याचे मनन करा. मेडिटेशन ते करा. मेडिटेट करा म्हणतात ना, माइंड चांगलं राहील, ब्लड प्रेशर वाढणार नाही, शुगर येणार नाही, मग त्या दोघींची बहीण थायरॉइड येणार नाही, या सगळ्यांचा बाबा हार्ट अटॅक येणार नाही, आणि सगळ्यांचे लीडर मरण येणार नाही. मेडिटेट काय केलं पाहिजे? चांगलं मेडिटेशन. आरामात चांगलं चांगलं विचार करा. चांगलं चांगलं विचार करा. वाईट विचार करू नका. जे काय पण जीवनात वाईट घडलेलं असू दे, लाथ मारावं त्याला. काय करा त्याला? लाथ मारायचं. संकट काय जीवनामध्ये घडलेलं असू दे, त्याला लाथ मारायचं. मी म्हणतो ना, मी पीडित झालो यामुळे माझं बरं झालं, मी तुझं नियमशास्त्र शिकलो, हे डोक्यात ठेवा. जर आमच्या जीवनात त्रास आला नसता, मी येशूजवळ आलो नसतो. येशूने आमच्या एवढा क्लोज आम्ही झालो नसतो. बाबाच्या लाडकी बेबी झालो नसतो. हालेलुया. सो देवाला धन्यवाद द्यायचं. जे काही चांगला मेडिटेट करायचं, वाईट काही चिंता करणे का नाही. ओके, समजलं? पहिलं काय म्हणलं? सर्व प्रकारे आम्हाला देवाने आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही स्थिर उभा राहा, शांतीमध्ये राहा. तर शांतीदाता दे, प्रेमाचं दे तुमच्या बरोबर राहील. आता आमचं ड्युटी काय आहे? जे काही चांगलं आहे त्याचं मेडिटेट करत बसायचा, त्याचा स्मरण करत राहायचा. किती चांगलं आहे. काय वाईट म्हणाले, जोरात गाणं म्हणायचे, येशू घराने वारीस एवढी बिलही नसतं. होय गाणं नसतं, कुठली पण नवीन असतं, सगळ्यांना नसतो. की इम्पॉर्टंट आहे. किती दुःखाचं वादळ सगळ्या बाजूने जर गोल गोल फिरत असलं, मध्ये उभा राहा, येशूच्या नावाने उडी मारा. हालेलुया. शिका शिका. त्याच जीवनामध्ये जगायचं नाहीये. कम आउट फ्रॉम दॅट. हालेलुया. आता दुसरी, काय खाने का, काय पीने का सोने का, चिंता नाही करने का. हालेलुया. फिलिपियन्स 14 अध्याय मध्ये 19 वचन. फिलिपियन्स 4:19. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपला संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवदारे पूर्वी. हालेलुया. तुमच्या सर्व गरज. असं म्हणलं काय? तुला रेशनसाठी पैसे पाठवता काय म्हणालात का? फक्त तुझ्या औषधासाठी पैसे पाठवता, सिलेंडरसाठी पैसे पाठवतो, नाही लाईट बिल साठी पैसे पाठवतो,
हॅलो म्हणालात का बाबा? हा? माझा देव त्याच्या सामर्थ्याने तुमच्या सर्व गरज गौरवाने पुरवेल. लाचारीने नाही, गौरवाने पुरवेल. हालेलुया. लोणी असली लाचारीने रडत बिडत काली पडून भीक मागत नाही, गौरवाने पुरवेल. बायबलमध्ये तुम्ही तुमचं काम करा, बाकीचं मी करतो. तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला जी ड्युटी दिली देवाने ते करा, चांगलं करा, मेडिटेट करा, चांगला देवामध्ये राहा. बाबा तो आहे, त्याचा जबाबदारी आहे आपल्या लेकरांना सांभाळ करायची. पाप करून उलटापलटा करून माणूस जगतो हो. जेव्हा नीतिमान म्हणून जगताना ते अवघड जातो, थोडा कठीण जातो. मग तेव्हा बाबाची जबाबदारी आहे. बाबा काय म्हणत, माझ्या लेकराने माझ्यासाठी उभारलं सत्यासाठी, आता माझं काम आहे ह्यांना सांभाळायचं. आम्ही जर लुडूपुडू करत राहिलो. परवाची एक साक्ष, एक भाऊ आहे आपला, कॉर्पोरेशन मध्ये कामाला आहे, हाय पोस्टवर आहे, क्लर्क आहे त्यांनी. आणि त्यांचा मला एक प्रेयर रिक्वेस्ट आला होता. मी इकडंच होतो प्रेयर हॉलमध्ये आणि अर्जंट त्यांचा फोन आला मला. सिस्टमला तडफडत होते, असे एकदम तरतरत होते घरात. म्हटलं काय झालं ब्रदर, काय झालं, एवढं का घाबरला? म्हटलं नाही सिस्टम लागला. ऑफिसमधून आमच्या अधिकाऱ्याचा मला फोन आला. त्या अधिकारी मला लई त्रास द्यायला लागला. मला परवा दिवशी मला कामाला बोलवलं, मला बोलतं पण येत नव्हतं, माझा आवाज पूर्ण घसा बसलेला, माझा आवाज ते ऐकले पण तरी पण ते म्हणत उठून आत्ताच्या आता ऑफिसला ये. हे म्हणत मला बोलायला पण ये ना, मला एवढं विकनेस आहे, ताप पण आहे, मी कसं येऊ? तर ते म्हणलं मला ते काय माहित, आत्ताच आता यायचं नाही आलं, सगळं बघूनच गेलो. अधिकारी आहे, मोठं व्यक्ती आहे आणि यांना उठायला येणं काय करायला येणं. तोपर्यंत थोड्या वेळाने मेन कमिशनर त्या मॅडमचा त्याला फोन आला. फोन आलेले यांनी जेव्हा उचलले, अरे रे बाबा तुला एवढं बरं नाही, असू दे तू घरी झोप, काय येऊ नको कामाला, आज राहू दे, तू आराम कर. झालं. या माणसाला समजलं इकडे सगळं काय काय झालं. हे ना डाऊट ठेवलं या माणसावर, तुला दाखवतोस तू नुसतं तू ऑफिसला ये. अधिकारी आहे, कुठं पण तो पण अडवू शकतो. शेवटी एवढे ते घाबरलेले, एवढे घाबरून बसलेले आणि त्याने म्हणाला सिस्टर मला माहित आहे मी उद्या ऑफिसला गेले की मला काय करणार, माणूस काय पण करेल. इतकंच गॅलरीमध्ये उभा राहिलं, 2 सेकंड प्रेयर केली. म्हटलं देवा, पाणीची लोंढ्यासारखा शत्रू जरी आमच्या विरोधात लागले, पवित्र आत्मा झेंडा फडकव. काय म्हटलं? पवित्र आत्मा झेंडा फडकव तुझ्या लेकरासाठी. परवा दिवशी मला त्याने साक्ष सांगितले, जो माणूस यांना अडकवायचा प्रयत्न करत होते, काही लोकांनी त्या माणसाविरुद्ध कट्ट रचून एक मोठा अधिकारी 2000 रुपये लाच घेताना पकडला, रेड हँड 1 वर्षासाठी सस्पेंड केलेत. हालेलुया. बाबा हमारा छोटा नहीं है, बहुत बड़ा है, दिखता नहीं है. हालेलुया. दिसले असतो मी त्या बसून हीमॅन सारखा किती मोठा बाबा आहे म्हणतात, त्याच्या पलीकडे बाबा आहे. हालेलुया. खूप मोठा आहे. त्याने एकच वचन सांगितलं, यशाया 59:19 वचन म्हटलं. या वचनाप्रमाणे प्रेरित केलं, ब्रदर उद्या तुम्ही जावा, तुम्ही ते टॉपिक विषय काढायचंच नाही, तुम्ही नुसतं जावा ऑफिसमध्ये नॉर्मली हाय हाय म्हणा, गुड मॉर्निंग म्हणा आणि जाऊन बसा आपल्या खुर्चीवर. केलं तसंच केलं, कुणाचं काही तोंड उघडले नाही. 2 दिवसात एक्झॅक्टली त्या माणसाला लोकांनी अशी धरल्यात, 2000 रुपये घेतले. एवढा मोठा अधिकारी, लाच पण किती? देव दाखवतो. काय सांगते? गौरवाने आपल्या लेकरांना पुरवणार देव आहे, गौरवाने लाचारीने नाही. असं तुम्ही विचार करू नका रेशन एवढं लागते, तर मुलांचं फीस, परीक्षा, हे सगळं. पुन्हा एक परवाचं ते वचन ऐकून घ्या, वचनामध्ये सामर्थ्य आहे पूर्ण वचन. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 19. हा, माझा देव आपल्या संपत्तीचं रूप आपल्या संपत्ती, ते आपल्या बँकेच्या पद्धतीने नाही, त्याच्या संपत्तीचं, त्याच्या गौरवी संपत्त्यानुरूप तुमची सर्व गरज, तुमच्या सर्व गरज A to Z. हालेलुया. नाचूंगा गाऊंगा पगलों के समान. हालेलुया. काय म्हणतात? सर्व गरज. हे टू सी XYZ नाही, सगळं तुमच्या गरज तो गौरवाने त्याच्या संपत्तीतून, तुमच्या संपत्तीतून नाही, तुमच्याने
माझं 0 असेल, त्याच्या गौरवाने तो पुरवणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतात म्हणून? चिंता करू नका, चांगला मेडिटेट करा, त्याच्या गौरवाने तो पुरवठा करणारा आमचा बाबा आहे. काय होणार, कसं होणार, काय करणार, चिंता. आता बघा माणसाला टेन्शन काय हेच आहे ना, तर सिलेंडरचं काय डोक्यावर बसलं सगळ्यांची. बसले की नाही सिलेंडर? सगळ्यांना काळजी लागली, सिलेंडर कसं मिळणार, काय मिळणार, काय होणार. हा बाबा म्हणतात चिंता नाही करणे का, हा अजिबात काळजी करायचं नाही. हालेलुया, हालेलुया. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण जाऊया नीतिसूत्र 26 वाचूया. Proverbs 26, त्यामध्ये दुसरा वचन आपण वाचूया. Proverbs 26:2. 26:2. नीतिसूत्र 26:2. थँक्यू जी. नीतिसूत्रे 26:2. हा भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे 26:2. हा वाच. भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला हा. शाप कोठेच ठरत नाही. हालेलुया. ऐकलं सर्वांनी? नीतिसूत्र 26:2. Proverbs 26:2. निष्कारण दिलेले शाप कधी लागत नाही. लई लोकांना शापाची भीती आहे ना, कशी भीती द्या, अहो माझ्या बाबा नवऱ्याला शाप दिला, मला शाप दिला, बघा बघ कसं करत. सासूची सुनाची भांडण काय होते? सासू सुनाची भांडण काय होते? हळू बोलतो मी, हळू विचारतो. का भांडण होते? हा सासू काय करतात, नवऱ्याच्या समोर काय बोलत नाही, नवरा गेल्यानंतर मुलाला त्रास शाप देत असतात, मग ती बायकोला लागते. मी तसंच लागते की हो, म्हणून मला माहिती आहे. हे कामाला गेले मग सासू बसायची, हा ते कसं रागाने खूप शाप देत असायची. तसंच आहे त्याचं, असं होते. तर मी बायको तिथं समोर नवीन लग्न झालेली, अहो असं बोलू नका की बाबा मी, हे तू गप्पच आता आलेली. काय म्हणायच्यात? गप्पच आता आलेली. काय तू काय बोलते? गप्पच. म्हटलं नको की मम्मी, त्याला कशाला शाप देतो? लई भीती. शाप द्यायला म्हणजे लागते. तर काय सांगते? विनाकारण दिलेले शाप लागत नाही. ओके, समजलं? पुन्हा एक बरोबर. नीतिसूत्रे 26:2. हा भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. निष्कारण दिलेले शाप कुठेच ठरत नाही. हालेलुया. उगाचच तुम्हाला शाप देतात ना तुमचा, तुम्ही सगळे चांगलं करून पण तुम्हाला कोणी जरी शाप दिले ते कधी तुम्हाला लागणार नाही. हालेलुया. कधी ते शाप तुम्हाला लागणार नाही. कळालं? याचा अर्थ काय आहे? तुम्ही चुकला आणि शाप दिले ते लागते. समजलं दुसरं पॉईंट? पहिला पॉईंट काय आहे? विनाकारण दिलेले शाप लागणार नाही. तुम्ही चुकला आणि कोणी शाप दिले ते लागते. यासाठी आम्हाला पश्चाताप करायला. का पश्चाताप करायला लागते? काय काय रिझन्स असतात, काय गोष्टी असतात तिथे शाप लागतो, पण ते लागू नये म्हणून आम्ही पश्चाताप करून जेव्हा देवाकडे येतो ते शापातून देव आम्हाला प्रे करतो, कारण आमच्यासाठी येशू शापित झाला. ओके, समजलं? आमच्यासाठी येशू शापित झाला. उगाचच तुम्ही चांगलं करत पण कोणी जरी तुम्हाला शाप द्यायला, ते शाप कधी आपल्याला लागणार नाही. ओके, कधी कसला शाप लागणार नाही. आता 27 वचन. नीतिसूत्रे 26:27. जो खास करतो तो त्यात पडतो, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. हालेलुया. जो खड्डा खोदतो तोच पडतो. याचा अर्थ काय आहे? विचारायला समजत नाही यासाठी खड्डा खोदायला. हा कुणासाठी खड्डा खोद? दुसऱ्यांसाठी तयारी करत असतात, त्यालाच विसरून जाते मी खड्डा खोदते की तर म्हणून. समजायला? म्हणजे अर्थ काय आहे? दुसऱ्यांचं वाईट योजणाऱ्यांचा स्वतःच वाईट होतो. आणि बाबा आपल्याला काय म्हणतात? तू हे काय करू नको, तुझं मी फायनली कल्याण करायला लागलं, तू चांगलंच कर. तू काही वाईट करायचं नाही, वाईट बोलायचं नाही, वाईट विचार करायचा नाही, कुठली नको त्या गोष्टी आठवण करत करत बसायचं नाही. जे चांगलं आहे ते तू कर. दे बाबा खात्रीने ब्लेस करणार. हालेलुया. जो गड्डा करतो तोच पडणार, दुसऱ्यांचं काही होणार नाही. म्हणून विनाकारण दिलेले शाप
विनाकारण आपल्यासाठी योजलेल्या कुठल्याही योजना सिद्धीत जाणार नाही. हालेलुया. सो जर आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठेतरी चुकलो आणि ते शापासाठी आम्ही कारणीभूत ठरतो तर मात्र पश्चाताप करा. आणि त्याची तळमळ लागतो. काही लोकांची तळमळ लागतो. काय मुलं आईबापांना बघत नाही. समजाले? मुलं काही आईबापांना, त्या आईबापांचा जीवाचा ते तळमळ लागतो, त्यांना ते कधी सुखी होत नाही. कधी सुखी होत नाही. हालेलुया. सो आई बाबांना ज्याच्याकडे ब्लेसिंग्स आम्ही घ्यायला पाहिजे, आशीर्वाद आम्ही घ्यायला पाहिजे. फॅमिली लाईफ आता मागाशी मी काय सांगितलं, तुम्ही कसं पाहिजे म्हटलं, देवाने सुरुवातीला आपल्याला एक चित्त आणि शांती. आता या सगळ्यामध्ये मोठा रोल मॉडेल आमचा आहे. सगळ्यांना मेंटेन करण्यासाठी, सगळ्यांना धरून ठेवण्यासाठी, शांतीमध्ये राहण्यासाठी, कुठलेल्या दुधाला बांट पण कव्हर करण्यासाठी. सो आमची एक मोठी जबाबदारी आहे. म्हणजे काय म्हणतात, विनाकारण दिलेला शाप कधी लागत नाही. जो खड्डा खणतो ते तोच पडतो. आणि या गोष्टींना घाबरू नका. हालेलुया. आता व्हेरी इम्पॉर्टंट, जो चुकतो त्याला शासन चुकणार नाही. 10 आणि 11. 10 आणि 11 त्यातच नीतिसूत्र 26:10. हा. कुशल कारागीर सर्व वस्तू सिद्ध करतो आणि जो मूर्खाला कामाला लावतो तो कोणाही आल्या गेल्याचा कामाला लावण्यासारखा आहे. हालेलुया. मूर्ख कधी कुठला चांगला काम करत नाही. मनुष्य जरी कुठल्या संकटातून जातो त्याचं कारण त्याचं मूर्खत्व आहे. हालेलुया. बिकॉज ऑफ फुलिशनेस माय पीपल आर सफरिंग. ते बाबा स्पष्ट म्हणतात, ज्ञानाचा अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. ज्ञानाचा अभावी माझा लोक आज नाशात आहे, त्रासात आहे. ओके, पुढे 11. जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो हा, तो आपल्या ओकीकडे परतणाऱ्या पुत्रासारखा होईल. हालेलुया. मूर्ख जो पुन्हा पुन्हा रिपीटेडली एक चुकीची गोष्ट करत असतो, किती क्लिअर एक्झाम्पल आहे. आपल्या वक्रटीकडे परतलेला कुत्रच आहे. एखादा आपल्याला माहिती चुकलो, बायबल काय म्हणते, मार्ग आलास ना परत त्या वाटेत जाऊ नको. कधी पण एखाद्या गोष्टीमध्ये पुन्हा काय लोकांना विचारा की काय झालं, रोज तीच समस्यामुळे त्रास. त्याला काय म्हणतात, मूर्खपणा. मूर्खपणा काय म्हणतात, मूर्ख आपल्या मूर्खत्वामुळे दुःख भोगतो. होशे 4:6 मध्ये म्हणते, लॅक ऑफ नॉलेज माय पीपल आर पेरिशिंग. ज्ञानाचा अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि तसं स्तोत्र 107:17 मध्ये पण म्हणते, मूर्खांनी आपल्या मूर्खत्वामुळे दुःख भोगतात. समजले? स्तोत्र 107 त्यामध्ये 17 वचन, Psalm 107:17. स्तोत्र 107:17. हा. मूर्खांना त्याच्या दुराचारामुळे व त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. हालेलुया. त्यांच्या दुराचारामुळे, दुष्कृत्यामुळे मूर्खांना काय करायला लागते, पीडा भोगायला लागते. देव बाबा म्हणते, मूर्खत्व सोड, शहाणा हो. आता बघा, पहिलं क्लॅरिफिकेशन, जगातल्या मूर्खांना देवाने जवळ घेऊन शहाणा बनवले. बरोबर? सगळे मूर्खांची गोळा देवाने घेतल्यात, त्यांना शहाणे केलेत, माझ्यासारखा करून उभा केले. हालेलुया. काही नाही. ज्ञानी लोक पण लाजतील बोलत असताना, एवढं देव त्याच्या ज्ञानाने त्याच्या लेकरांना भरतो. बायबल काय म्हणते, मूर्खांना बोलून तू त्याच्या ज्ञानाने भरून त्याच्या गौरवासाठी उभा कर. इथं काय म्हणते, मगाशी आम्ही काय वाचलो, नीतिसूत्र 26:11 मध्ये, मूर्ख आपला मूर्खत्वामुळे पुन्हा पुन्हा तेच चूक करतो आणि संकटात पडतो. बाबा म्हणतात, फायनली मी तुमचं कल्याण करेन, तुम्हाला मी बरकत देईन, समृद्धी, समाधान करेन, सगळं देईन. पण तुमच्यातला या मूर्खपणा काढा, काय काय गोष्टी चुकीच्या ते काढा. मग इथे स्तोत्र 107:17 मध्ये काय म्हणते, मूर्खत्वामुळे ते संकटात पडतात. पुन्हा एक बार स्तोत्र संहिता 107:17. हा. मूर्खांना त्याच्या दुराचारामुळे व त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. हालेलुया. पीडा. काय लोकांना बघा, काही केलं तर जीवनामध्ये आनंद नाही, समाधान नाही. का भोगायला असं तुम्ही? पलीकडे आमच्या जीवनात समस्या असून पण आम्ही देवाने दिल्या कृपेमुळे आम्ही शांत आहे, आरामात आहे, सुखात आहे, काढून ठेवू. हालेलुया. पण मूर्खांनी आपल्या मूर्खत्वामुळे रोज दुःख भोगतात. ते स्वतः आनंदी होत नाही, दुसऱ्यांना आनंदी राहू देत नाही. पुन्हा पुन्हा तेच चुका, पुन्हा पुन्हा तेच चुका. आता
कुत्र्याची शेपटाला लाकूड बांधा, काय पण बांधा, हे स्ट्रेट करणे वाला होते का स्ट्रेट? पाठीमाग बसल्या सिस्टर आईनो, होते का स्ट्रेट? कुत्ते मग काय म्हणतात, कापून टाकतात. तिरकमत जायला नको, स्ट्रेट करायला प्रयत्न करा, कापून टाकतात. ओके, मग तिथे एवढंच असते. कुत्र्याची बघितलं का शेपूट एवढंच असते, कापून टाकतात. नसलं तर गोल असं वर फिरलेलं असतं. ते काय सांगतात, मूर्खत्वामुळे काही लोक स्वतः पण समाधानी राहत नाही, दुसऱ्याला समाधान राहू देत. देव म्हणतात मी तुझं कल्याण करीन, मी तुला आशीर्वादित करीन, मी तुला बरकत देईन, मी तुला शांती देईन. हे म्हणतात त्यांच्या मूर्खत्वामुळे काहीच मिळत नाही, पुन्हा पुन्हा तेच सुख. म्हणून मूर्ख लोकांना ह्या गोष्टी जात नाही. हालेलुया. आता बाबा मला असं का सांगणार की मी तुमच्या शेवटी कल्याण करीन, मी तुम्हाला समाधान देईन, तुम्हाला बरकत देईन. यासाठी जिथं बाबा आहे तिथं आम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणून आता तुम्ही दगदग करू नका, तुम्ही पैशासाठी शॉर्टकट काय बघू नका, समाधानासाठी शॉर्टकट बघू नका, काय तरी पाहिजे तुम्ही शॉर्टकट बघू नका. जिथं मी आहे तिथं तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून आम्हाला व्हेरी स्पेसिफिकली काहीतरी सांगतात. योहानाचं सुवर्तमान 14 अध्याय 1, 2, 3. जॉन 14, 1 to 3 वाचा. थँक्यू जीसस. योहानाचे पत्र, योहान 14, 1, 2, 3. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. पहिली गोष्ट, जे बाबाने दिलेला आशीर्वाद मिळण्यासाठी आपलं मन अस्वस्थ करू नका. हालेलुया. योहानाचं शुभवर्तमान 9 करारामध्ये असतं. हालेलुया. काय म्हणतात, तुमचं मन अस्वस्थ किंवा भयभीत होऊ देऊ नका. बाबांनी ओपनली बोलल्यात मी तुला आशीर्वाद करीन, मी तुला ब्लेस करीन, मी तुझा कल्याण करीन, मी तुला उंच करीन. तर आपल्या मनात चिंता करणे का नाही. हालेलुया. अस्वस्थ व्हायचं नाही, काळजी करायचं नाही, भयभीत व्हायचं नाही. कसं होणार, काय होणार, आता काय. आता लेकरांनी परीक्षा देऊन येतात, जाताना फुकू 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 कसं लिहिणार काय नाही, आल्यानंतर फुकू 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 रिझल्ट कसं येणार काय नाही. आहे की नाही, आहे की नाही. मी तर काय सांगतात, आम्ही पण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठे नुसतं भीती, दडपण, टेन्शन, चिंता, काळजी. बाबा म्हणतात अजिबात दडपणाखाली राहू नका, भयभीत होऊ नका, चिंता करू नका, समाधानाने राहा. हालेलुया. हालेलुया. समाधानाने राहा, आरामात राहा, काही काळजी करत बसायचं नाही. मग बाबा म्हणतात बी फ्री. प्रत्येक संकटातून तुम्हाला मी सोडवलेला देव आहे, तुम्ही समाधानाने राहा, आश्वादित राहा. हालेलुया. समजलं. पुन्हा एक परवाचा योहान 14, 1. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, भयभीत होऊ नये, देवावर विश्वास आणि माझ्यावर विश्वास. येशू बोलायला मनात दडपण, चिंता, काळजी, अस्वस्थपणा, टेन्शन काही घेऊ नका. बाबा म्हणतात मी तुमचं कल्याण करीन म्हणजे कल्याण करणार, मी तुम्हाला परिपूर्ण करणार म्हणजे मी करणार, मी तुम्हाला आशीर्वाद करणार म्हणजे करणार, मी तुम्हाला उंच करणार म्हणजे मी करणार. बाबा बोलला तो करणार, तो सोडणारा बाप नाहीये. हालेलुया. त्याने होय म्हणते तर आमेनच आहे. ह्याच जाणे म्हणे तर काय म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका. फक्त जसं मी मागाशी बोललो, विनाकारण दिलेला शाप कधी लागत नाही. जर तुम्ही शाप देण्यासारखा काय चुकीचा कोणाच्या जीवनामध्ये केला असाल तर पश्चाताप करा, देव क्षमा करणार. आणि कुणाचं वाईट व्हावं म्हणाली योजना आखलेला असेल तर आमचा वाईट झाला असणार, त्यांचा वाईट करायला जाऊन तसं काय असेल तिथं पण पश्चाताप करा. जर नाही तुम्ही चांगला असून तुमच्या जीवनात कधी वाईट होणार नाही. हालेलुया. विनाकारण लोकांनी किती जगाने शाप देऊ दे, तुम्हाला लागणार नाही. जरा मी चांगला आहे तर कुठंतरी रिझन आहे शापाचा मागे, तर मात्र पश्चाताप करा, देव बाबा नक्की ब्लेस करणार. काही अवघड नाही देवासाठी.
माहिती काय म्हणतात, म्हणून तुम्ही अस्वस्थ होऊ नका, भयभीत होऊ नका, चिंता करत बसू नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा, असे येशू बोलले. पुढे सेकंड वर्स, माझ्या पित्याच्या घरात हा. राहण्याची जागा पुष्कळ आहे. आमेन. Amen. पुढे नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. हालेलुया. बाबा काय म्हणाला, माझ्या पित्याच्या घरात राहण्यात जागा पुष्कळ आहे, लई जागा आहे. हे माझ्या घरात जागा नाही, तू बघ बाबा कुठेतरी जाऊन बघ. नाही 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 नाही, बाबा काय म्हणतात, माझ्या बाबाच्या घरात. आम्ही कुणाची मुलं, बाबाची मुलं. जसे येशू बाबासाठी तसं आम्ही पण बाबासाठी आहे. म्हणून बाबा काय म्हणतात, येशू काय म्हणतात, माझ्या बाबाच्या घरात लई जागा आहे हा. मी पहिले गेलो तुम्ही नंतर आहे. हालेलुया. समजलं तरी तुम्ही उडी मारणार. एवढा देवबाबा तुमच्यासाठी क्लिअरली बोलायला, जिथं मी आहे त्या घरात भरपूर जागा आहे, पुष्कळ जागा आहे. जिथं मी आहे, मी सुखी आहे, तिथं तुम्हाला पण मी घेऊन जाणार. तिसरं वचन व्हेरी इम्पॉर्टंट, वाचा. आणि हा. मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार काय म्हणतात, जागा भरपूर आहे तरी पण मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. हालेलुया. व्हॉट अ फ्रेंड. काय मित्र आमचा येशू. हालेलुया. पुढे म्हणजे तुम्ही येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, Amen. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. Amen. हालेलुया. काय म्हणत येशू, मी जातो तुमच्यासाठी पण जागा तयार करून ठेवतो. जिथं मी आहे तिथं तुम्ही पण पाहिजे, कारण तुम्ही माझा बेस्ट फ्रेंड. हालेलुया. मग काय पाहिजे, काय आमच्या जगामध्ये रडणं आता, काय रडणं, काय चिंता आमची. बाबा काय म्हणाला, मी तुला परिपूर्ण केलेलं आहे, मी तुला आस्वादित केलेलं आहे. हालेलुया. जिथं मी आहे तिथं मी तुला घेऊन जाणार आहे, तुला इकडे तिकडे सोडणार नाही आहे, अर्धवट तिकडे तिकडे बस म्हणणार नाही आहे. हालेलुया. पुन्हा एक क्लिपिंग साठी तिकडे जाऊया, 2 कोरिंथी 13:11. काय हे सगळं बाबा बोलायला, ते लई मोठं वचन आहे, मी पुन्हा वाचायला लावलं तुम्हाला. वाच. 2 कोरिंथी 13:11. हा. बंधूजनो, येस आता इतकेच म्हणतो, येस. तुमचे कल्याण असो. आमेन. Amen. तुम्हाला पूर्णता लाभो, आमेन. समाधान मिळो, येस तुम्ही एक चित्त व्हा, येस शांतीने राहा. येस. म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील. आमेन. Amen. देवाला आमच्या बरोबर राहायचं आहे जगामध्ये, गेले ना त्याच्या बरोबर घेऊन जाऊन तिथं बाबाकडे बसवायचं आहे. इकडं पण येशू बरोबर, तिकडं पण येशू बरोबर. हालेलुया. हालेलुया. इथे पण बाबासाठी जगायचंय, तिथं पण बाबासाठी राहायचंय तिकडे जाऊन. म्हणून म्हणतात ते बाबा काळजी करू नका रे, तुमचं गरज मी गौरवानं पुरवणारा बाबा आहे. लाचारीने नाही. तुम्ही एक काम करा, वाईट गुणाचं योजू नका, चांगलं बोलत राहा. बसता उडता चांगला मेडिटेट करा. जीवनात किती गाणेड्या गोष्टी घडलेल्या असू दे, आठवण पण करू नका, डोक्यात पण आणू नका त्या गोष्टी. काय लोकांना जुनाच गोष्टी डोक्यात, त्याच गोष्टी आठवण करून पुढे काही जातच नाही. देव मग तुझ्या जीवनात मला नवीन करायचंय, मला नवीन तुला बघायचं आहे की नाही, जुनं सोड, जुनं सोड. हालेलुया. का देव बाप्पाची एवढी इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये मी हसत खेळत राहावी. का देवाची इच्छा आहे का आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावा. का देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये आम्ही कंप्लीट व्हावा, पूर्णतेत जावा, समृद्धीमध्ये राहावा, कारण त्यानं त्याचा हिशोब चुकता केलेला आहे. He has paid the price. तो ते क्रॉसवर आपल्या बाजूनी स्वतःला दिलेला आहे. त्यानं सगळं आपला भरपाई त्यानं केलेला आहे, केलेला आहे. कोकरू सारखा स्वतःला तो दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. इर्मिया 11:19 वाचा. जेरमाया 11:19. इर्मिया 11:19. रिबमा शेखेरी यंदनमाबा. इर्मिया 11:19. इर्मिया 11:19. येस. मी तर सौम्य कोकरासारखा Yes. होतो, नकळत ते मला वधावण्यास नेत होते. कसं होते येशू? सौम्य कोकरू. कोकरूला माहित नाही कधी कापणार आहे, कधी त्याला कापणार आहे, कोकरूला माहित नाही. सौम्य कोकरू होता, वधायला निघाल्यात, त्याला काहीच माहित नाही. पुढे
या झाडाचा आपण फळासकट नाश करू हा. व त्याच्या नावाने स्मरण पुन्हा होऊ नये ही म्हणून जगाचा आजपर्यंत प्रयत्न सुरू आहे. ते झाडाचा फळासकट आम्ही नाश करू. बरं बघितलं ना, मीटिंग होणे म्हणे किती गोंधळ, किती गोंधळ. सेकंड डे मीटिंग होऊच दिले नाही, थर्ड डे पण त्याचा प्लॅन होता त्यांचा. त्या डे पूर्ण प्लॅन होते मीटिंग होऊ देणार नाही म्हणून. लय मोठ्या सिक्रेट गोष्टी घडल्या. मी तर लाईव्ह मध्ये सांगणार नाही, याच्यामध्ये सांगणार रेकॉर्डिंग मध्ये, पण लय गोष्टी घडल्या. मला पिन टू पिन सगळं त्यातला माहित झालं. कुठल्या इकडच्या लोकांपासून नाही, इकडून पॉल दिनेकरांचा फोन बँगलोरला गेलो, एका सेवकाकडे गेलो. त्या सेवकाच्या चर्चमध्ये एक लेकरू आहे, ती मला ओळखती. ती मला कॉल करून विचारली, अख्खा मीटिंग कसं झालं. मीटिंग कोल्हापूरमध्ये, बँगलोरला पॉल दिनेकरांची मेसेज फोन गेलेला रविवारी दुपारी. काही तर काय चाललेलं सांगत होते. एक व्हिडिओ काढलाय पॉल दिनेकर त्यांच्या टीमने. ज्या ग्राउंडवर व्हिडिओ ते मीटिंग सुरू होती ना, त्या ठिकाणी त्या दिवशी दुपारी, संडे दुपारी, एक मोठा टॉवर सारखं वादळाचे चक्र असं उभारलेलं होते. सैतानाचा समजायला. ते म्हटले पूर्ण एक टॉवर सारखं एवढं हाईट पर्यंत उंच. तर ग्राउंड ओपन म्हणले की वाराला कसं गुंततो ती गोष्ट वेगळं आहे. टॉवर सारखं मोठ्याचा मोठा ते व्हिडिओ त्यांनी काढून त्या सेवकाला पाठवले. आमच्या लोकांनी तिथे व्हिडिओ काढले. या परिस्थिती, ग्राउंडची परिस्थिती अशी आहे. देवाचं गौरव करून त्या सैतान नाचायला लागला. एक महान सेवक दुसऱ्या सेवकांकडे प्रार्थनेसाठी विनंती पाठवली. ही नम्रपणा. हालेलुया. मीटिंग होत नव्हता, स्वतःचे पैसे काढून दिले मीटिंग होण्यासाठी. सेवा करणारे पैशासाठी करत नाही. हालेलुया. लय लोकांचं मेंटॅलिटी आहे ना, काय पाहिजे म्हणून करतात. माझ्यासारख्याने पाहिजे म्हणून करत नाही, आत्मेसाठी करत, आत्मेसाठी करत. दिवस रात्र मी रडतो बाबाकडे आत्मेसाठी. कुठं पण जाऊ दे, स्वतःचा देऊन येतो, काही घेण्यासाठी जात नाही कुठं. हालेलुया. हालेलुया. काय काय देवाचा आत्मा आहे. बायबल काय सांगते, ते कोकराला वधण्यासाठी येशूला घेऊन गेले. गपचूप कोकरू चालला का तुम्हाने मला वाचवण्यासाठी, तुम्हाने मला सोडवण्यासाठी. तुम्ही आणि मी निरोगी राहावी, तुम्ही आणि मी समंजसपणामध्ये राहावी, तुम्ही आणि मी परिपूर्ण व्हावा, तुम्ही आणि मी आस्वादित व्हावा. कोकरू स्वतःला दिला, घेऊन चालले त्याला कापायला. पुढे या झाडाचा आपण फळासकट नाश करू येस. व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंतच्या भूमीवरून नाहीसे करू असा त्यांच्या माझ्या विरोधात कट चालला होता. हालेलुया. चालली ना येशू बद्दल. पोटात पडल्यापासून सुरू ना, पोटात राहिल्यापासून, पोटात बाळ राहिल्यापासून सुरू बाळाला मारण्यासाठी. दिवापासून कट रचून रचून शेवटी कितीतरी मुलांना मारून टाकले. येशू जेव्हा छोटं बाळ होतं, मुलांना जिवंत मारून टाकले. कारण येशूला देवपाटीला पण ठेवले. देवदूताला सांगितले इथून घेऊन चल, मिसरला पळत जा. पळवले योसेफाला. ज्या देशातून लोकांना आणली त्या ठिकाणी पळवले. तिथं तू सेफ आहेस, तिथं तू आता सेफ नाही आहेस, तिकडे जा. तेव्हापासून क्रॉस पर्यंत येशूच्या मागे लागला, पण येशूने आपलं कार्य पूर्ण केले. आज तुम्ही आणि मी का निरोगी राहावी, का मी आशीर्वादित राहावी, येशूने पैसा दिलेला आहे त्यासाठी. त्यांनी ते प्राइस दिलेलं आहे, त्याचं रक्त त्यानं सांडलेलं आहे आम्हाला वाचवण्यासाठी. आता आम्ही हसत राहावं हा बाबाची इच्छा आहे. आम्ही आता सुखी राहावा हा बाबाची इच्छा आहे. आम्ही कष्टी नसावी हा बाबाची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या, अंतर्याम हृदय पाळणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, त्याची तू सूट घ्यायची, तू मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्या पुढे मांडली आहे. आज लोकांना मजा वाटते, देवाच्या लोकांना त्रास देण्याला मजा वाटते, देवाच्या लोकांना धमकवण्यामध्ये मजा वाटते. किती छान यांना मी किती त्रास द्यायला आता बघा, ग्राउंड मध्ये लाखभर लोक होते, सगळ्यांनी उठून पोलिसांना मारायला लागले असते तर काय झालं असतं. त्यांना माहिती आहे आम्ही सेफेस्ट जागेवर आहे, असं रुबाबत फिरतो मध्ये.
मीटिंग सुरू आहे, मध्ये फिरायला स्टेजवर फिरायला घर मीटिंग मध्ये. कारण हे ना माहिती इकडची लोक मारणारे नाही. हालेलुया. हे मारणारे लोक नाहीये. हा, हे काय केले की मिठीत घेणारे लोक आहेत. पण येशू म्हणाले, ज्यांनी मला बोकसले ते मला बघतील. हालेलुया. समजलं? ग्रासवर टाकल्यानंतर जीव गेलाय का म्हणून बोक्सून बघितलं, दोघांनी ट्रायल बघितलं जिवंत आहे का पेला म्हणून. इथं काय म्हणतात, मी तरी स्वतःला दिलो कोकरू सारखं. आणि लोकांनी काय कट केले, त्याला पण राहू द्यायचं नाही, त्याच्या फळाला पण राहू द्यायचं नाही. अरे झाडं कापली, फळं पसरली अख्ख्या जगावर. कुठं पसरली? आता अख्ख्या जगात आहेत. येशू असताना एका ठिकाणी फिरायचे हो, तिथं असले की लोक यायचे, तिथं बरं व्हायच्या जायच्या. आज येशूच्या नावाने अख्ख्या जग, स्वर्ग, पृथ्वी काले सगळं काय त्याचंच आहे. हालेलुया, हालेलुया. तो किती कट रचू दे, झाड पण ठेवायचं नाही, फळं पण ठेवायचं नाही, पृथ्वीवरनं नाव काढायचं. बोलत झालं नाही. हालेलुया. म्हणून तर काय म्हणतात, तू गप्प बसू नकोस देवा, तू सूड घेणार नाहीस का? देवाच्या लेकरांविरुद्ध जे काही कारस्थान करतात ते भोगतात, नक्की भोगतात. देवाच्या लेकरांना जे कोणी त्रास देतात ते भोगतात, त्यांना देव सोडत नाही. प्रकटीकरण 1:7 वाचूया. रेव्होल्यूशन 1:7. प्रकटीकरण 1:7. थँक यू जीसस. रिपामा शेखेरी प्रकटीकरण 1:7. पहा, तो मेघासहित येतो. येस. प्रत्येक डोळ्यात त्याला पाहिल, Amen. ज्याने त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील, असेच होणार. हालेलुया, हालेलुया. जे मजा केलेत ना, बोकसले, येशूला मारले, झाड पण गेलं, फळ पण गेलं, म्हणून उडी मारलेले लोक बायबल म्हणतात मेघा संकट तो येणार आहे. हालेलुया. मेघा संकट तो येणार आहे. अख्ख्या जगातले लोक त्याला बघतील. ज्याने बोकसले तो पण बघेल. आता तू मरून किती दिवस झाले हो? येशू येऊन जाऊन 2026 वर्ष झालं. पण बायबल म्हणते ज्यानं बोकसला तो पण येशूला बघेल, कारण न्यायनिवाडा होणार आहे. सगळे मेलेले उठणार आहेत. कोणाचंही अजून काही झालेलं नाहीये, कोणाचं काही झालेलं नाहीये. सगळे मेलेले लोक उठून उभा राहणार आहे, न्यायनिवाडा होणार आहे. म्हणजे येशू काय म्हणाला, ज्यानं त्याला बोकसले तो पण बघेल, आणि सर्व गोत्र, सर्व राष्ट्र, प्रत्येक डोळे त्याला बघेल. येशू येणार आहे. हालेलुया, हालेलुया. साधा नाही आहे, ऑर्डिनरी पर्सन नाही आहे. त्याच्या लेकरांना तो एक्स्ट्राऑर्डिनरी करतो. तर तो काय असेल, तो काय असेल? पुन्हा एक परिवचन क्लिअरली ऐका काय म्हणतात बघा. येशूचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. प्रकटीकरण 1:7. रेव्होल्यूशन 1:7. प्रकटीकरण 1:7. हा, पहा, तो मेघासहित येतो. पहा, तो मेघासहित येतो. आता त्याचे बँड बजा मेघातून येणार आहे. कोणाच्या पोटातून, गायीच्या पोटातून, क्रॉसवर नाही, मेघातून येणार आहे. पुढे, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. एका क्षणामध्ये अवघ्या जग त्याला बघेल. कसं बघणार? आता इकडचं तिकडे दिसते, तिकडचं इकडे दिसते, पण येशूची येणे सगळी बघणार. हालेलुया. काय तो दिवस असेल, काय तो दिवस असेल. प्रत्येक डोळा त्याला बघेल अख्ख्या जगामध्ये. आता बघा, आता मला भरपूर परदेशातून फोन असतात. आता हे लोकांना माहिती, मी रात्रभर प्रेयर मध्ये असतं. आंटी कॅन आय कॉल यू? रात्रीची 2ला, 3ला, 3:30ला परदेशातून. कॅन आय कॉल यू? येस. मग सुरू, इकडे दिवस तिकडे रात्र, तिकडे दिवस इकडे रात्र. पण देवाचं वचन म्हणते, जेव्हा येशू मेघातून येणार आहे, प्रत्येक डोळे त्याला बघतील. तिथं दिवस आहे, ते मी आता बघू दे, उद्या आमच्याकडे येईल. नो 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 नो. एकच वेळा, एकच एंट्री असेल, प्रत्येक डोळे त्याला बघणार. अब्बा, हालेलुया. एकच वेळी येणार आणि एकच वेळा सगळे त्याला बघणार. पुढे, ज्याने त्याला भोसकले तेही मेला का नाही म्हणून बघायला बघितले ना बोसकून.
जीव गेला अजून हाय का म्हणा, तो पण बघणार, अरे बाबा गेला मी बघूच नको, हे कुठं आलं परत. हालेलुया, येणार पुढे. आणि पृथ्वीवरील सर्व वंश सर्व वंश, हालेलुया, हालेलुया, पुढे. त्याचे वेळ ऊर पडवून घेतील असेच होणार. हालेलुया. जे लोक आज माझ्या बाबाची तट्टा करायला ऊर पडवून घेतील, आम्ही का नाकारलो त्याला. आज भीती, येशूचे नाव घ्यायला भीती, येशूचे नाव सांगायला भीती, येशूच्या नावाने जगायला भीती. पण त्या दिवशी लोक ऊर पडवून घेतील आणि म्हणतील आम्ही का नाकारलो या देवाला. तो देव नाही आहे, तो बाबा आहे, तो जीवन आहे, तोच मार्ग आहे, तो सत्य आहे. हालेलुया. मी म्हणतो तुम्हाला डॅडी आहे, मी देव म्हणून बघत नाही, माझा डॅडी आहे. हालेलुया. काय पाहिजे हो. बायबल म्हणते जे लोक तट्टा करायला सगळे त्याला बघणार, सगळे त्याच्या डोळ्याला बघणार. ज्या ज्या लोक विश्वास ठेवल्या त्यांच्यासाठी त्या दिवशी बल्ले बल्ले असणार. जे नाही ठेवल्या ते मूर्ख बाबा काय केलो का नाकारलो, तेव्हा पश्चातापासाठी संधी नसणार. आत्ताच वेळ आहे पश्चातापासाठी, आत्ताच पश्चातापासाठी वेळ आहे, तेव्हा नाही आहे. आत्ताच ती संधी आहे पश्चाताप करण्यासाठी. म्हणून म्हणतात परिपूर्णतेने तुम्हाला आणि मला ब्लेस करणारा देव आहे, पूर्णपणे समृद्धी आशीर्वाद करणारा देव आहे. का त्यानं तुम्ही आणि मला सुखी राहायला सांगता. मत्ती शुभकुमार 27 अध्याय 27 ते 31 पर्यंत. मॅथ्यू 27 to 31 वाचा. व्हेरी इम्पॉर्टंट. मी लवकर संपवणार आहे आज, जास्त वेळ नाही गेला तुमचं. मॅथ्यू 27 to 31. मत्ती 27 ते 31. हा. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमली. पहिली गोष्ट, येशूला जेव्हा क्रॉसवर टाकण्यापूर्वी येशूला धरले, वाड्यात घेऊन गेले, सगळे लोक येशू विरुद्ध झाले. हालेलुया. सगळे येशू विरुद्ध झाले, जितकी लोक होते सगळे येशू विरुद्ध झाले. पुढे. त्यांनी त्याचे वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीची जगा घातली, हा. काट्याचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. हालेलुया. काटेचं मुकुट घुसवले. म्हातारा नव्हता हो येशू, फक्त 33.5 वर्षाचा. दिवस रात्र लोकांसाठी चांगला केलेला माणूस. आम्ही म्हणतो ना मी एवढं चांगलं केलं, कशा मला बोलतात, कशाला मला करतात. येशूने काय वाईट केलं होतं कोणाचा? वाईट केलं होतं कोणाचा? काटेची मुकुट लावली. पुढे. त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून हे यहूद्याच्या राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. काय केले येशूला? येशू क्रॉसवर आहे, त्याच्यावर गुडघे टेकले आणि येशू थट्टा केली. ए यहूदाचा राजा, ए राजाच नाही, हे रे कोणी हे रे म्हणतात की नाही? म्हणतात की नाही? येशूला थट्टा केली, अपमान केली, तुच्छ लेखले येशूला. पुढे. ते त्याच्यावर फुंकले. आता बघा तुझ्या तोंडात तू असं कोणीतरी म्हणले का मला किती वाईट वाटते हो. मला म्हटलेस, मला बोलले, तुंखले येशूच्या तोंडावर. तो पवित्र कोकरू, जगाचा पाप हरण करणारा आलेला व्यक्ती, एक हंबल, एक नम्र देव, त्याच्या तोंडावर तुंखले लोकांनी. पुढे. व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. हालेलुया. मशीन मारत होती नाही, ज्या ऐका त्यांना पटापट, तसं येशूला मारत होते. काटे लावून, तोंडावर तुकून, गुडघे टेकून. म्हणून म्हणतात ना, जे कोणी येशूची आराधना करताना तट्टा करतात, तुम्ही त्या लोकांसारखं आहे. येशूला निंदा केल्यात ना गुडघे टेकून, आम्ही आराधना करतो, तुझी भक्ती करतो, टिंगल करून. जे खरेखर आत्म्याने करत येते ते लोक आहेत. काय केलं येशूने? निर्दोष कोकरू स्वतःला दिला तुमच्या आणि माझ्यासाठी. त्या कोकराला लोकांनी तुंखले, मारले, गुडघे टेकून निंदा केले, अपमान केले. पुढे. मग त्यांची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगात तो जागा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्थानी ठेवण्याकरता घेऊन गेले. हालेलुया. किती अपमान सहन केले. का येशूला सामर्थ्य करायला होत नव्हतं? होता की नाही? होता की नाही? येशू काय करू शकत नव्हते का? सांगा तिकडं. हिस्ट्री लय मोठा आहे.
33.5 वर्षाचा येशूच्या जन्मापासून क्रॉस पर्यंत 33.5 इयर्सचं हिस्ट्री आहे. हे 40 दिवसाचा उपवास इथं सुरू केली, इथं संपलं, झालं यांचं स्टोरी. वर्षभर पाप, 40 दिवस उपवास, 40 दिवस पश्चाताप, 40 दिवस काय काय केले, झालं. गुड फ्रायडे आले, लगेच येशू मेला, येशू उठले. इट्स नॉट लाईक दॅट. रोज आणि रोज आम्ही पश्चाताप केले पाहिजे. रोज आमचं जीवन परिपूर्ण पाहिजे. नुसतं 40 दिवस उपवास करून होत नाही, 40 दिवस दारू सोडून होत नाही, 40 दिवस सगळं नाही त्या गोष्टी सोडून होत नाही. रोज आम्ही आमचे जीवन समर्पित जीवन पाहिजे देवासमोर. लोक काय करतात, 40 दिवस उपवास, लगेच गुड फ्रायडे आली, येशूला क्रॉसवर टाकायचं, ईस्टर आलं, दारू आणि मटण. असं नाही आहे. तो कोकरू तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःला दिला. तो कोकरू स्वतः आमच्यासाठी सहन केला. तो कोकरू आमच्यासाठी काटेची मुकुट डोक्याला लावून गेला, यासाठी तुमचा आणि माझा विचार चांगला व्हावा. म्हणून काय म्हटले मगाशी बघितलं आपण फिलिपियर 4:8 मध्ये, जे काही चांगलं आहे, जे काही उचित आहे, तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे, त्या गोष्टी मेडिटेट करा, त्याचे मनन करा. चुकीच्या गोष्टी विचार करू नका, कारण त्यानं तुमचा आणि माझा वाईट काठेमध्ये घेतलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्यानं आपल्यासाठी वधस्तंभाचं मरण सहन केला, म्हणून तो म्हणतो तुम्ही जावा, फलद्रूप व्हा, ब्लेसेड व्हा, आशीर्वादित व्हा, सुखाने राहा. त्यानं आपल्यासाठी भरपाई केलेली आहे. हालेलुया. आमचं त्यानं सर्वस्व केलेलं आहे. म्हणून म्हणतात, आता शेवटी इतकेच सांगतो, तुमचं कल्याण असो. काय म्हणतात, तुमचं कल्याण असो, तुमचं चांगलं हो, तुम्ही कधीही कुठे खाली पडू नये. हो, आम्ही आई वडील असता आपल्या लेकरांसाठी किती आम्ही स्वप्न बघतो, किती काळजी घेतो, किती आम्ही चिंता करतो. ते बाबा आपल्यासाठी करत नसेल का? हो, करत नसेल का? 2-3 बाबांना मी एकच सांगितलं, व्यसनामध्ये आहे. त्यांना म्हटलं नाही काय करू, एक सुटत नाही की वाटत नाही व्यसन आहे. मग काय लोकांना मी म्हटलं, मी तुम्हाला ते वाईट आहे का चांगलं मी बोलत नाही. ओके, गुटखा करता, दारू पिता, जे काय तुम्ही करता, मी तुम्हाला म्हणत नाही ते वाईट आहे का चांगलं आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न टाकतो, म्हटलं तुम्ही आहे त्या ठिकाणी तुमचा मुलगा आहे, जे तुम्ही करता तुमचा मुलगा करतो, तुम्हाला हे पास पडलं असतं का? तुम्हाला ही गोष्टी आवडल्या असतं का? जर येस, करत जावा, आगे बढो. एक पिता एक बाटली 2 बाटली प्या. हालेलुया. एक पॅकेट स्मोक करून 2 पॅकेट करा. बायकोनं बापात यायचं आणि करा, आणि करा. जर तुम्हाला आणि मला आमच्या मुलांना आम्ही बळण लावायला समजतो, आम्ही मुलांना व्यवस्थित शिकवतो काय चांगलं आहे काय वाईट आहे, तर आम्ही जरी शिकत नाही किती वाईट आहे. हालेलुया. म्हणजे त्याला एकच म्हटलं, तुम्हाला जे करायचं आहे, तुमच्या मुलाने तुम्ही जे करतात ते केलं तर चांगलं का विचार करा. एका भावाला एका लेकराला मी म्हटलं, मला म्हणते मा तुम्ही बोलायला शब्द कानात घुमते मग मला. हालेलुया. म्हणतो मला काय नाही, ते बोलले शब्द ना मा कानातच घुमते मा, कंटिन्यू माझ्या कानात ते शब्द घुमत असते मा. हालेलुया, हालेलुया. सो बाबा काय म्हणाला, मी तुमच्यासाठी सर्व दुःख सहन केलो, मी तुमच्यासाठी सर्व शाप माझ्यावर घेतलो, मी तुमच्या सर्व आजारपणा मी माझ्यावर घेतलो, तुमची गरिबी तुमच्या दरिद्री मी माझ्यावर घेतलो. आता जरी तुम्ही भोगत आहे तर तुमची मूर्खपणा आहे, तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे तुम्ही दुःखात आहे, त्यातून बाहेर पडा, त्यातून बाहेर पडा. आणि बाबा म्हणतात फायनल, आता मी इतकंच सांगतो तुम्हाला, समाधानी व्हा, आनंदी राहा, सुखात राहा. छोटा एक्झाम्पल आहे ना, ते लोकांनी त्याला सांगतात, पण ॲक्च्युली रिॲलिटी एक्झाम्पल वेगळंच आहे, म्हणजे दुसऱ्या पद्धतीने सांगतात. एक बाबा होता, त्याचा एक मुलगा होता, आई वडील एक बाळ, लाडाचं पोर. मग बाप शेजारी बुलेटचा शोरूम. मग पोरगा म्हटला बाबाला, बाबा मला बुलेट पाहिजे बाबा. मुलगा इंजिनिअरिंग शिकवत होता फर्स्ट इयरमध्ये. बाबाला रोज म्हणायचं, बाबा बुलेट बाबा, बाबा बुलेट बाबा. शेजारी जाता येतं रस्त्यावर शोरूम. म्हटलं बाबा, म्हटलं बाळ तू फायनल इयर पास हो, मी तुला नक्की ते बुलेट घेऊन देईल. यांची कॅपॅसिटी नाही तेवढं घेऊन देण्याचा. मग मुलगा म्हटला ओके बाबा. पास झाला, खुशीने हरकून गेला. बाबाला म्हटलं बाबा मी पास झालो, कुठे आहे माझं बुलेट? मग बाबाने म्हटलं देतो ना बाळा तुला, देतो मी देतो. आणि एक बायबल
ते बाईला ते झिप काढणं त्या पोरग्याच्या हातात असं दिले, ठीक आहे तुझं गिफ्ट. त्याला ना राग. मी 4 वर्ष बुलेटसाठी रडत होतो. 4 वर्ष मी बुलेट पाहिजे म्हणून त्याच्याकडे मागणी करत होता. तुम्ही बायबल ना देता माझ्या हातामध्ये, ठेवून घ्या तुमचं तुम्ही. म्हटलं मला काय नको. राग आला त्याला. कधी कधी पेरेंट्स म्हणा परीक्षा बघू नका, लई हो परत बोला, एवढं सिक्रेट ठेवायची गरज नाही. हालेलुया. बरोबर आहे ना. लई लोकांना लई सिक्रेट आहे सगळे. नाही नाही, सिक्रेट मध्ये तिथं फुटूपर्यंत पटकन सिक्रेट तुम्ही फुटा. हालेलुया. लई लोकांना आहे ना सिक्रेट म्हणून बोलतच नाही, असू दे असं करत. आणि ज्या वेळी तिने दिले, पोरग्याने म्हटलं मला काय नको, पण टाकला तिथं निघून गेला रागाने. पास झाला, प्लेसमेंट झाली, जॉब मिळाला, निघून गेला जॉबसाठी. आता एवढं त्याच्या मनात राग आणि ते क्रोध. 4 वर्ष मी मागायला लागलो, मला दिले नाही. 4 वर्षापासून मी मागायला लागलो, मला दिले नाही. या रागाने त्याने काय केले, 4 वर्षापासून दिले, त्या रागात ते मनात भरलेला होता. त्यानंतर त्याने काय केले, तिथे जाऊन निघून गेला घर सोडून. जॉब मिळाला तर दुसऱ्याकडे. तेवढ्या दिवसाने समाजाचे बाबा सिरियस झाले. बाबा सिरियस आहे, त्याला समजलं. मग येतच नव्हता तो. मग नंतर अचानक येऊ लागला. जेव्हा येत होतो पण बाबा वारले. बाबा मेल्यानंतर जेव्हा तो येऊन घरात बघतो, पप्पा जीव गेलं. जिवंत असताना पप्पाने भेटायला पण आला नाही. ते डोक्यात राग दिला, मी बुलेट मागितलं, बाबाने मला घेऊन दिलं नाही. आणि जेव्हा आल्यानंतर त्याच्या शेजारी ते बाईला त्याने दिलेलं पडलेलं होतं साईडला, त्याने बाबाने ठेवलंच होते. मग ह्याला इमोशनमध्ये लय काय काय आठवतं ना लोकांना. चांगलं बोलले की कोणा लक्षात येत नाही, मेल्यानंतर लय आठवण येणार. बाबा मी अशी बोलले, आईने अशी म्हटले, नवऱ्याने तशी म्हटले, अशी काय 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 आठवतं. तर त्याला त्यावेळी आठवलं की माझं बाबाने हा पुस्तक मला दिला होता जेव्हा मी 5 झालो तेव्हा. मग ज्यावेळी त्याने काय केलं, ते बायबल असं हातात घेतले, डोळ्यांना पटापट अश्रू पडत होते. आणि जेव्हा ते झिप काढली आणि असं ओपन केले, बुलेटचं की ते पाहिजे, बुलेटचा की बायबल. बाबांनी ते बुलेट घेऊन आता डायरेक्ट की न देता बायबलमध्ये ठेवून त्याला द्यायला गेले. तो पण तो पोरगा ऐकण्याच्या नादात नव्हता. त्याला राग आला, फेकून निघून गेला. बाबाला बोलायला संधी दिला नाही, भेटगाठ झाली नाही, काय मिळालं निघून गेलं. हालेलुया. असं आम्ही आमच्या जीवनामध्ये होऊ नये. जे बाबाने आमच्यासाठी दिलेलं ब्लेसिंग्स आहे ते आम्ही प्राप्त करून घ्यावे. हालेलुया. बाबा म्हणतात बी कम्प्लीट, जा सुखाने राहा, सुखाने राहा. ज्या ज्या तुमच्या जीवनामध्ये अडखळणे जिथं कुठं आहे त्याला लाथ मारा, त्याला डोक्यावर घ्यायचं नाही. हे असंच आहे, हे कारण आहे, ते कारण आहे, काही कारण नाही. याचं कारण एकच तो सैतान आहे. सगळे समस्याला कारण एक तो सैतान आहे. सैतान कधी कोणाचं चांगलं केलेलं नाहीये. तो चोर आहे, तो चोरी करतो, गाप करतो आणि मारून टाकतो. पण जेव्हा आम्ही जगायला शिकल्यानंतर तो मुद्दाम काय करायला लागला, त्याला लाथ मारा आणि उभा राहा. हालेलुया. पुन्हा एक बार वाचा 2 कोरिंथियस 13:11. 2 कोरिंथियन्स 13:11. 2 कोरिंथियस 13:11. हा. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो. आमेन. तुम्हाला तुमचं कल्याण असो. हा. तुम्हाला पूर्णता लाभो. पूर्णता लाभो. ज्या ज्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे तुम्ही, मी म्हटलं ना, तिथे तुमचं सेन्स गेलेले आहे, ज्या ठिकाणी तुम्ही मार्क आलेला आहे, ज्या ठिकाणी तुमचं वाईट झालेलं आहे, कम बॅक टू युअर सेन्स इन जीसस नेम. पुढे समाधान मिळव. समाधान मिळव. तुमचे समाधान हरवलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला शांती मिळव, समाधान मिळव. तुम्ही एक चित्त व्हा. आमेन. पुढे शांतीने राहा. आमेन. म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्या सह राहील. हालेलुया. प्रीतीचा शांतीचा देव तुमच्या सह राहील. आणि समाधानात राहा, शांतीने राहा. जे काही चांगलं त्याला मेडिटेट करा. तुमच्या सर्व गरज गौरवाने देव पूर्वे लाचारीने नाही. काय खाऊ, काय पिऊ चिंता करू नका. स्वतःला बाबाच्या हातामध्ये द्या. डॅडी तुम्ही मला द्या, तुम्ही मला सांभाळा. मी लोकांनी सांगतो, ज्यावेळी तुम्ही पापापासून निवृत्त होता, आय मीन टू से पाप कबूल करून सोडून देता, पश्चाताप करून बाहेर पडता, तर तुमच्या जीवनाचं सगळं काळजी घेणे बाबाचं काम आहे. बाबाची जबाबदारी आहे, त्याची कर्तव्य आहे. तो करतो पूर्ण, तो सोडत नाही. जर आम्ही लुडबड बुडबड करत बसलो इकडून तिकडं इसका टोपी उसका सर उसका टोपी, काय लोक बघितलं का कर्ज घेतात.
यांच्याकडे कर्ज घेणार, याला पेडण्यासाठी इकडून घेऊन इकडे देणार, याला पेडण्यासाठी तिकडे घेऊन इकडे देणार, त्याला पण इकडे घेऊन देणार. म्हणजे आयुष्यभर असंच. देव असं करत नाही. तो परिपूर्ण करणारा देव आहे. कम्प्लिशन गॉड. आम्हाला परिपूर्ण करणारा तो बाप आहे. समाधानामध्ये ठेवणारा बाप आहे. निरोगी ठेवणारा देव आहे. कर्जबाजारी ठेवणारा बाप नव्हे, दुःखात चिंतेत ठेवणारा बाप नव्हे. हालेलुया. समजलं सर्वांना? मोठ्याने टाळ्या वाजवा बाबासाठी. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. Thank you, Lord Almighty, glory Father. उठून बरोबर. थँक्यू जीसस. जे काही वचन देवाने असं आमच्याशी बोललेलं आहे प्रिया, थोडासा विचार करा. बाबा म्हणते शेवटी मी तुम्हाला एवढं सांगतो, तुमचं कल्याण असो, तुमचं कल्याण असो, तुम्ही आशीर्वादित व्हा, तुम्ही परिपूर्ण व्हा. जिथे पण तुमच्या जीवनामध्ये पोखळ आहे ते निघून जाऊ दे, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होऊ दे. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रिबा मासे खेरी अंदर बाबा खरा रावाशे. प्रेज माय लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. प्रत्येकाचे डोळे बंद असू दे. देवाची उपस्थिती या ठिकाणी आहे प्रिया. देवाचा आत्मा या ठिकाणी आहे. जो बाबा ते कोकरू स्वतःला दिला तुमच्या आणि माझ्यासाठी. आम्ही आशीर्वादित व्हावे म्हणजे स्वतःला दिला. आम्ही चांगले राहावे म्हणजे स्वतःला दिला. आम्ही निरोगी असावे, आम्ही समृद्धीने असावे, आमचा कल्याण व्हावं म्हणजे स्वतःला समर्पण केलेला देव तो बाबा हाच या ठिकाणी आहे. ही इज इन अमेस्ट. थँक्यू डॅडी. धन्यवाद 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 येशू. थँक्यू माय गॉड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. रिबा माशे खेरी अंदर मग कुडा देवाला धन्यवाद. मला खात्रीने माहिती बाबांना तुमच्याशी बोललेला आहे. माझ्या लेकरं तुमच्या जीवनामध्ये जिथे कुठं पोखळ आहे, तुमच्या कुटुंबात जिथे कुठे अस्वस्थपणा आहे, जिथे कुठे तुमच्या जीवनामध्ये अशांती आहे, त्या ठिकाणी देव कार्य करत आहे. देव कार्य करत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही कर्जबाजारी मध्ये देवाचा आत्मा म्हणत आहे, मी माझ्या गौरवाने तुमचा पुरवठा करेन. मी पूर्वी मी तुमचा पुरवठा करणारा देव आहे. मी पुरवठा करेन. थँक्यू डॅडी. रिबा माशे खेरी धन्यवाद. जे लोक तुमचे तट्टा करत आहेत, ते येशूने तट्टा केले. येशू म्हणते मला भोग कसलेला आहे, पण मला बघतील. मी आता गरिबीने येणार नाहीये, लाचारीने येणार नाहीये, गाईच्या गोट्यात, बाईच्या पोटात किंवा वधस्तंभावर मी येणार नाहीये. मी गौरवाने येणार आहे. यासाठी जिथे मी आहे तिथं माझ्या लेकरांना घेऊन जाणार. जिथे मी आहे तिथं माझ्या लेकरांना घेऊन जाणार. कारण मी जाऊन घर तयार केलेले त्याच्यासाठी. आता येणार आहे माझ्या लेकरांना घेऊन जाण्यासाठी. म्हणून तुमचा कल्याण असो. बी ब्लेस्ड इन जीसस नेम. जिथं कुठे कमीपणा आहे परिपूर्ण व्हा इन जीसस नेम. बी कंप्लीट इन जीसस. बी कंप्लीट इन जीसस नेम. डॅडी रिक्रिएट न्यू ऑर्गन्स ऑफ गॉड. नवीन अवयव दे बाबा तुझ्या लेकरांना. बनव तू परिपूर्ण कर. परिपूर्ण कर येशू. परिपूर्ण कर बाबा. परिपूर्ण कर बाबा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. थँक्यू. Thank you Jesus. Worship you God Almighty, glorify the Lord. Thank you Lord. धन्यवाद यीशु. Thank you Jesus. तू खुश होता है मुझे आशीष देकर. मैं नम्रता से भरता हूँ, अनुग्रह को देखकर. तू खुश होता है मुझे आशीष देकर. मैं नम्रता से भरता
मैं नम्रता से करता हूँ अनुग्रह को देखकर जो तुझ में मगन रहते हैं उनकी मनोरथों को तू पूरा करता है जो तुझ में मगन रहते हैं उनकी मनोरथों को तू पूरा करता है जिनसे तू प्रेम करता है जिनसे तू प्रेम करता है उनका पीढ़ी से पीढ़ी भला होता है भला होता है अनुग्रह का झरना बहता रहता है तू खुश होता है मुझे आशीष देकर मैं नम्रता से करता हूँ अनुग्रह को देखकर क्या हूँ मैं जो मुझसे ऐसा प्रेम करता है डरी अनुग्रह का झरना बहता रहता है क्या हूँ मैं जो यस्टरडे से ऐसा प्रेम करता है अनुग्रह का झरना बहता रहता है क्या हूँ मैं जो मुझसे ऐसा प्रेम करता है अनुग्रह का झरना बहता रहता है क्या हूँ मैं जो सर्वज्ञ से ऐसा प्रेम करता क्या हूँ मैं जो मुझसे ऐसा प्रेम करता है अनुग्रह का झरना बहता रहता है अनुग्रह का झरना बहता रहता है तू खुश होता है मुझे आशीष देकर मैं नम्रता से करता हूँ अनुग्रह को देखकर आमेन लॉर्ड आमेन 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 Lord माझ्या लेकरांनो बाबाला आम्हाला आनंदित करून त्याला आनंद वाटतो आम्हाला आश्वादित करून त्याला बरं वाटतो आम्हाला बरं करून त्याला बरं वाटतो कारण त्याने आपलं दुःख सहन केलेलं आहे आपला आजारपणा त्याने घेतलेला आहे आपला गरिबी त्याने घेतलेला आहे आपलं दुःख त्याने घेतलेलं आहे आपलं अश्रू त्याने घेतलेलं आहे आपली चिंता त्याने घेतलेलं आहे आपलं सर्व वाईट त्याने घेतलेलं आहे माझ्या लेकरांनो सर्व काही त्याने घेतलेलं आहे म्हणून तो म्हणतो माझ्या लेकरांनो शेवटी सांगतो कल्याण असतो तुम्हाला परिपूर्ण व्हा आनंदाने जावा आशीर्वादित व्हा be healed in Jesus be blessed in Jesus आशीर्वादित व्हा be blessed in Jesus be blessed in Jesus त्याने सर्वस्व केले सर्वस्व केलेलं हो रे बाबा बाबा त्याने सर्वस्व केलेलं आमच्यासाठी He has done everything त्याने सर्वस्व केलेलं आहे आमचं दुःख त्याने घेतलेलं आहे हो रे बाबा
आमच्या चिंता त्याने घेतलेला आहे, आमचा आजारपणा त्याने घेतलेला आहे, आमचा शाप त्याने घेतलेला आहे, आमचा पाप त्याने घेतलेला आहे, आमचा कर्ज त्याने घेतलेला आहे. आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, तो 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 आम्हाला परिपूर्ण केलेलं आहे, तो आम्हाला परिपूर्ण केलेलं आहे. Make us complete. तुम्ही कुणी आतू नाहीये, कुणी आतू नाहीये, कुणी लाचार नाहीये, कुणी एकटे नाहीये. रस्ते माबाकारा बसे माझ्या लेकरांनो, मी गेलो तुम्हाला जागा करण्यासाठी, तुमच्यासाठी जागा करण्यासाठी मी गेलो तुमच्यासाठी. मी एकदा जागा केलो तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मी येणार आहे. मी येणार आहे. I am coming back. I am coming back. मी येत आहे. चिंता करू नका, मी येते परत. तुम्ही या जगाचा लोक नाहीये, तुम्ही माझा लोक आहे, तुम्ही माझा लोक आहे. मी चिंता आहे तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे, मी जिकडे तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला इथं सोडणार नाही. I'm not going to leave you here. मी तुम्हाला इथं सोडणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. मी घेऊन जाणार, मी घेऊन जाणार आहे, मी घेऊन जाणार आहे. प्रत्येक डोळे मला बघणार, प्रत्येक डोळे मला बघणार, प्रत्येक छाती, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक वंश, प्रत्येक गुण मला बघतील, मला बघणार आहे, मला बघणार आहे. सर्व मला बघणार आहे. जे मला बोलत असते ते सुद्धा बघतील, ते पण मला बघतील. मिळणार आहे. I am coming back. I am coming back. माझ्या लेकरांना आनंदित राहा, आनंदित राहा, परिपूर्ण व्हा, उल्हासित राहा, सुखाने राहा, सुखाने राहा, सुखाने राहा. मी मला सेके भिकारे केलेले, मी परिपूर्ण केलेलं आहे का? मी काम पूर्ण केलेलं आहे, मी काम पूर्ण केलेलं आहे, मी पूर्ण केलेलं आहे, माझं काम मी पूर्ण केलेलं आहे. तुम्ही चिंतेत राहू नका, तुम्ही काळजी करू नका. गौरवाने मी पुरवे, गौरवाने पुरवे, गौरवाने पुरवे. सर्व गरज, सर्व गरज, सर्व गरज, सर्व गरज, सर्व. तुम्हाला आरोग्य पाहिजे मी पुरवे, मी पुरवे, मी पुरवे. तुम्हाला शांती पाहिजे मी पुरवे, तुम्हाला प्रीती पाहिजे मी पुरवे. ओ रब्बा मशकेरी अंदे नकालासे, ओ लव यू डॅडी, लव यू रिबा मशे. धन्यवाद यीशु, धन्यवाद. थँक यू डॅडी, थँक यू, थँक यू लॉर्ड. तो म्हणला बाबा मी येणार आहे, आज मी येणार आहे माझ्या लेकरांना भेटायला. डॅडी तुम्ही या ठिकाणी आहात म्हणून धन्यवाद. धन्यवाद डॅडी, धन्यवाद बाप्पा, धन्यवाद, धन्यवाद. होय बाप्पा, ते कोंबडीसारखं स्वतःला दिला, स्वतःला दिला तुम्ही आमच्यासाठी, आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, आम्हाला पूर्ण करण्यासाठी, आम्हाला समृद्धी करण्यासाठी, आमचं कल्याण करण्यासाठी, आम्हाला प्रेम देण्यासाठी, आम्हाला शांती देण्यासाठी. सर्व रिसीव करता येशूचे नावामध्ये. We receive it in the name of Jesus. We receive it in the name of Jesus. आम्ही स्वीकार करतो डॅडी, आम्ही स्वीकार करतो बाप्पा. खात्रीने आमचं कल्याण होणार, आम्हाला माहित आहे डॅडी. आम्ही आशीर्वादित लोक आहोत, आम्ही आशीर्वादित लोक आहोत बाबा. जिथे कुठं पोकळपणा होता तिथे भरून खायला, जिथे कुठं आजारी होते तिथं बरे केला, जिथे कुठं बाबा कमी होता
तुमचं प्रेम आहे बापा. आम्हा प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद बापा. जे कोणी व्हिडिओ बघतील राजा, मला खात्रीने माहित आहे, मला खात्रीने माहित आहे त्यांच्या जीवनामध्ये फक्त महान कार्य केलास याचा मी तुझे आभार मानून आणि पुन्हा एक बार प्रत्येकाचं रक्ताच्या शिक्षणाकडे सील करत आहे राजा. इथून पुढे कोणी चिंता करू नये, कोणी रडू नये, कोणी काळजी करू नये, कुठली जुन्या गोष्टी आठवण करू नये. जे काही चांगलं आहे, जे काही सद्गुण आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही पवित्र आहे ते जे तुझे मनन करत राहतील असं तू नवीन कार्य केलं. धन्यवाद करू. प्रत्येकाला मनापासून प्लस करत आहे. प्रत्येक कुटुंब आशीर्वादित कर. लेकरं जिथं कुठं जाऊ दे, तुझा अभिषेक वाहत जाऊ दे, वाहत जाऊ दे बाबा, वाहत जाऊ दे. तुम्ही कार्य केलं त्याचा धन्यवाद करू. स्वतःलाही तुमच्या हातामध्ये देवा प्रवेश इच्छा मागते म्हणून तो आहे. Amen, amen, amen. Thank you, Daddy. Love you, worship you, God. लेकरांनो आशीर्वादित व्हा. God bless you.